मित्रांनो, दिवाळीपूर्वी कधीही कुत्र्याला ही एकच वस्तू खायला घाला. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दिवाळीच्या आधी कुत्र्याला फक्त ही एक वस्तू खायला द्या. 7 जन्मांचं दारिद्र्य नाहीसं होईल. कुत्र्याला ही वस्तू दिल्यावर घरात येते लक्ष्मी. याचे रहस्य ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. मित्रांनो, आपण रोज देवाची पूजा करतो, पण एक असं दैवी रहस्य आहे जे फार थोड्या लोकांना माहीत आहे. हे रहस्य एका निरागस जीवाशी जोडलेला आहे, जो ना बोलतो ना मागतो, पण ज्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याचं भाग्यच बदलतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे, दिवाळीपूर्वी कुत्र्याला दिलेलं हे एक दान कसं 7 जन्मांची गरिबी दूर करतं, दारिद्र्य नष्ट करतं. हिंदू धर्मात प्रत्येक प्राणी हे देवाचं स्वरूप मानलं गेलं आहे, पण कुत्रा हा केवळ एक पाळीव प्राणी नाही, तर तो भैरवाचा वाहन आहे. भगवान कालभैरव, जो काळाचा अधिपती आहे, त्याचं वाहन कुत्रा आहे. भैरवाला प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या वाहनाला अन्न द्यावं लागतं. म्हणूनच कुत्र्याला अन्न देणं म्हणजे स्वतः कालभैरवाला नैवेद्य अर्पण करणं. महाभारतामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे. जेव्हा पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले, तेव्हा सर्व भाऊ मार्गात कोसळले, पण युधिष्ठिराबरोबर शेवटपर्यंत राहिला तो एक कुत्रा. आणि जेव्हा इंद्राने युधिष्ठिराला स्वर्गात बोलावलं, तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, हा माझ्यासोबत असलेला कुत्रा मला सोडून जाता येणार नाही. त्यावेळी तो कुत्रा म्हणजे स्वतः धर्मदेव निघाला. म्हणजेच कुत्रा हा धर्माचा, निष्ठेचा आणि दैवी शक्तीचं प्रतीक आहे. दिवाळी ही फक्त प्रकाशाची नव्हे तर कर्मशुद्धीची सुरुवात आहे. या काळात केलेलं प्रत्येक दान 7 पटीने परत येतं. त्यामुळेच आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे की दिवाळीपूर्वी 5 प्राण्यांना अन्न द्यावं. गाईला, कावळ्याला, मुंग्यांना, कुत्र्याला आणि माणसाला. पण आज आपण विशेष सांगणार आहोत की कुत्र्याला गोड पिठाची पोळी किंवा रोटी द्यावी, आणि तीही दिवाळीच्या आधीच्या कोणत्याही दिवशी दिल्यास कसा दैवी परिणाम होतो. कुत्र्याला द्यायची वस्तू म्हणजे गोड पोळी किंवा गूळ तुपाची रोटी. काही जण याला शनी उपाय म्हणतात, काही जण भैरव प्रसन्न उपाय म्हणतात, पण प्रत्यक्षात हे कर्मशुद्धी आणि भाग्यप्रकाश उपाय आहे. कुत्रा हा शनिदेवाशीही जोडलेला आहे. शनिदेवांचे वाहन म्हणजे काळा कुत्रा. त्यामुळे जर तुम्ही दिवाळीच्या आधी काळ्या कुत्र्याला गूळ आणि तूप लावलेली रोटी दिली तर शनिदेव आणि भैरव दोघंही प्रसन्न होतात. घरातील अडथळे दूर होतात, कर्जातून मुक्ती मिळते आणि सर्वात मोठं म्हणजे 7 जन्मांची गरिबी नष्ट होते. दिवाळीच्या आधी कोणताही दिवस, विशेषतः मंगळवार, शनिवार किंवा अमावस्येच्या आधीचा शुक्रवार हे सर्वोत्तम दिवस आहेत. आणि वेळ आहे संध्याकाळची. संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा घरात दिवे लागतात त्यावेळी. आणि वस्तू आहेत गूळ, तूप, गव्हाचे पीठ. आता हे द्यायचे कसे? स्वच्छ मनाने रोटी बनवा, त्यावर तूप आणि गूळ लावा. रोटीवर उजव्या हाताने 3 वेळा मंत्र म्हणा, ओम कालभैरवाय नमः. नंतर ती रोटी जवळच्या कुत्र्याला स्वतःच्या हाताने द्या. त्यावेळी मनात म्हणा, भैरव कृपेनं माझ्या घरात सुख, संपन्नता आणि धर्म येऊ दे. आता प्रश्न पडतो, हे सगळं खरंच कार्य करतं का? हो, कारण अन्नदान ही सर्वात मोठी ऊर्जा दानक्रिया आहे. जेव्हा आपण एखाद्या निरागस जीवाला अन्न देतो तेव्हा आपल्या कर्मचक्रातील नकारात्मक ऊर्जा शुद्ध होते. कुत्रा हे निष्ठा आणि रक्षणाचं प्रतीक आहे, जो तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो. म्हणूनच अनेक साधक म्हणतात, कुत्र्याने जर तुम्हाला पाहून शेपटी हलवली तर समजा तुमचं भाग्य हलायला लागलं आहे. दिवाळीपूर्वी दिलेलं हे अन्न तुमच्या जीवनात प्रकाश पसरवतं. आणि अंधार म्हणजे दारिद्र्य, अडथळे, रोग, दुर्दैव हे सर्व नाहीसं करतं. अनेक साधक सांगतात की हा उपाय केल्यानंतर अचानक पैशांचा प्रवाह सुरू झाला, हरवलेली नोकरी परत मिळाली, घरात
वाद थांबले आणि एक अद्भुत शांतता जाणवली. काहींना स्वप्नात कालभैरव दर्शन झालं, काहींना कुत्र्याच्या रूपात आलेल्या दैवी संकेतांचा अनुभव आला. हे सगळं केवळ योगायोग नाही, तर त्या ऊर्जेचं रूपांतर आहे जे आपण निर्माण केलं. आता दारिद्र्य नाश म्हणजे 7 जन्मांची गरिबी कशी दूर होते? या उपायाने 7 जन्मांची गरिबी नाहीशी होते. शनिकृपा, शनिदोष दूर होतो. भैरव प्रसन्नता, भय आणि अडथळे दूर होतात. कर्मशुद्धी, भूतकाळातील नकारात्मक कर्म कमी होतात. घरात समृद्धीचा ओघ वाढतो. कुटुंबात एकोपा व शांतता लाभते. दैवी रक्षण, काळ्या शक्तींपासून, वाईट शक्तींपासून बचाव होतो. हा उपाय श्रद्धेने करा, दिखाव्याने नाही. कुत्र्याला जबरदस्तीने नाही, प्रेमाने खाऊ द्या. अन्न स्वच्छ असावं आणि शुद्ध मनाने अर्पण करा. हे दान केल्यावर स्वतः देवाचा आभार मानायला विसरू नका. हे केल्यावर लक्ष्मीदेवी, शनिदेव आणि कालभैरव हे तिघेही तुमच्या घरात प्रकाश, संरक्षण आणि संपन्नता घेऊन येतात. दिवाळीच्या अमावस्येच्या रात्री जर तुम्ही पुन्हा एकदा कुत्र्याला हीच रोटी दिली तर तो उपाय 100 पट परिणाम देतो, असं भैरव तंत्र म्हणतं. त्या रात्री कुत्र्याला खायला दिल्यावर म्हणा, ओम श्रीम ह्रीम भैरवाय नमः, धनम देही लक्ष्मे नमः. असं म्हणतात. तुमचं घर लक्ष्मीच्या प्रकाशाने उजळतं. हा उपाय जितका साधा वाटतो तितकाच तो शक्तिशाली आहे. देव कधी थेट येत नाही, ते संकेत देतात आणि कधीकधी ते संकेत कुत्र्याच्या रूपात तुमच्या दारात येतात. म्हणूनच जर दिवाळीपूर्वी एखादा कुत्रा तुमच्या दारात आला तर त्याला हाकलू नका, त्याला प्रेमाने खाऊ द्या. कारण त्या एका पोळीच्या बदल्यात तुम्हाला, जर मित्रांनो तुम्हाला आजचं हे रहस्य मनाला भावलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाचं भाग्य तुमच्यामुळेही उजळेल. आणि हो, कमेंटमध्ये लिहा जय कालभैरवाय नमः. पाहूया किती जण आजपासून आपल्या दैवी भाग्याला जागा करतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.